नमस्कार. स्पर्श फाउंडेशन आणि आनंद वृद्धाश्रमाच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दिनांक 5 दुपारी 3 वाजता भोंडला आणि मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आज मी लीना सूर्यवंशी, माझी सखी अर्चना कांबळे, मृणाली आणि आमची रश्मी अशा आम्ही 4 जणी इथे भोंडला आणि मंगळागौर सादर करण्यासाठी जमलेलो आहोत. सो प्रेक्षक हो, प्लीज लाईक आणि शेअर करा. थँक्यू. नमस्ते मैत्रिणींनो. आनंद आश्रम पालघरला जाण्यासाठी आम्हाला अंधेरीवरनं आम्ही डहाणू ट्रेन पकडली. त्याच्यानंतर आम्ही पालघरला उतरलो. तिथे आम्हाला एक गाडी आली त्यांची घ्यायला आणि मग आम्ही तिथे पोचलो आश्रमात. आमचं इतकं छान त्यांनी स्वागत केलं. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या आजी आजोबांना भेटण्यासाठी त्यांच्या जेवणाच्या हॉलमध्ये गेलो. तिथे सगळे आजी आजोबा जेवायला बसले होते. इतकं छान म्हणजे त्यांनी आमचं स्वागत केलं. आम्हीसुद्धा त्यांचं सगळं तिथलं राहणीमान बघून इतकं खुश झालो आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होतो ते बघून आम्हाला फारच बरं वाटलं. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना भेटत गेलो. सगळ्यांची विचारपूस केली आणि नंतर विचारपूस करून सगळ्यांना भेटलो आणि मग आम्ही असंच फिरत त्यांच्याकडे सगळं त्यांची ह्याची पाहणी करत होतो की कसे सगळे राहतात, कसे जेवायला बसलेत. त्याच्यानंतर आम्ही त्यांचं किचन बघितलं. तर किचन इतकं स्वच्छ, साफ आणि इतकं छान, प्रश्नच नाही. म्हणजे आपलं घरातलं किचनपेक्षाही सुंदर किचन असं तिथे. आणि सगळे जेवण करणंही इतके छान, मस्त वाटलं तिथे आम्हाला ते बघून. आणि जेवण तर अप्रतिम जेवण होतं, अप्रतिम. मग आम्ही त्याच्या सगळ्यांबरोबर बसून छानपैकी जेवण केलं. त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही आपलं असंच एक आजीच्या रूममध्ये गेलो. त्याच्यानंतर त्या आजीशी आम्ही भेटलो, आजीशी बोललो. इथे कसं वाटतं तुम्हाला आता? काय छान. हो, 6 वर्ष झाली तुम्ही इथे आहात. खूप छान. मला 3 मुलगे आहेत. 3 मुलं, 2 मुली, एक गोव्याला आहे, मुलगाला. त्या स्वतः आली. तुम्ही स्वतःच का बरं आलात? आता असते ब्लॉकमध्ये राहायचं बंद. आपल्या त्याच्या वेळात गाळात आहे तर आपल्या सगळे तर ते काय नाही बंद. आणि पुढे ती रिक्षा बघायची, हे करायचं त्यासाठी इकडे देवळ आहे, तिकडे देवळ आहे मला. आणि घरी इकडे पण छान कार्यक्रम. तिकडे असं बसायचं ना, एवढा बघायचा आणि दारं उघडायची बायकांना. नांदेवाली आली, प्रेसवाली आली, दारं उघडण्याकरता. त्यानंतर मग आम्ही छानपैकी तयारी करून खाली उतरलो. आणि तयारी करून खाली उतरल्यानंतर आम्ही प्रोग्रामसाठी तयार झालो. पण त्या आजींना सगळ्यांना आम्ही तयार बघून त्या इतक्या छान तयार झाल्या होत्या. आश्रमात येऊन मला झाली 4 वर्ष. मोहनरावांचं नाव सांगताना मला होतं आंबे नाचत ये, फुलांचा झेला खेळीत ये, पैठणी साडी नेसून ये, पैठणी साडी नेसून ये, अलंकार तू घालून ये, आंबे हसत ये, आंबे नाचत ये, फुलांचा झेला खेळीत जलाराम बापाच्या मंदिरात करत होते आरती. आणि हे गेल्यावरती मी राहिले खाती. आश्रमात आम्हाला घेऊन जाण्यासाठी आम्ही मनीषा मॅडम आणि प्रांजल मॅडम त्यांचा आम्ही फार मनापासून आभार मानते की ते आम्हाला घेऊन गेले या आश्रमात. आणि आम्हाला एक आनंदाचा दिवस साजरा करायला मिळाला त्यांच्याबरोबर. शेवटी परतीच्या प्रवासात आम्ही निघालो. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आमच्याबरोबर नक्की एन्जॉय करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे आता नवीन तुम्हाला व्हिडिओ फारच मोठा आहे पण नक्की तुम्ही वेळ काढून पूर्ण व्हिडिओ बघा अशी माझी इच्छा आहे. आणि व्हिडिओला
शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.